रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। बघा आजची ब्रेकिंग न्यूज। आज निंबोळा येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम व महंत 1008 स्वामी सोमेश्वर नंदगिरी महाराज शिवटेकडी यांचे निंबोळा येथे आश्रम व कुटियाचे काम चालू आहे। बाबाजींनी 15 वर्ष 3 महिने तप साधना केली व जगकल्याणासाठी संपूर्ण जीवन अर्पण केलेले आहे व नोकरीचे मार्गदर्शन, घरातील समस्या कुठल्याही मार्गदर्शन बाबाजी करत असतात व लोकांना अनुभव पण येत आहे बाबाजींचा। तर आपल्या जवळील निंबोळा येथे बाबाजींच्या आश्रमाचे बरेच काम झालेले आहे, तरी किरकोळ काम बाकी आहे। तरी आपण भाविकांनी सरळ हाताने मदत करायची असली तर स्क्रीनवरती फोनपे नंबर आहे, त्यावर गुप्तदान देऊ शकता, इच्छादान करू शकता। तो पैसा दिला तर लवकरात लवकर आपल्या आश्रमाचे काम पूर्ण होईल व बाबाजी मुक्कामाला महिन्यातून येत राहतील व आपल्या समस्या सोडवत राहतील। ज्यांना पण इच्छादान व गुप्तदान द्यायचे असेल त्यांनी स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवर फोनपे करावे व संपर्क साधावा। प्रकाश बैनाजी चव्हाण 87 66 50 3306 या नंबरवरती गुप्तदान करावे। तसेच कारागीर भाऊ सर्वच विनामूल्य सेवा आजपर्यंत 1 रुपया न घेता दिले आहे। तसेच अनमोल सहकार्य पप्पादादा खैरनार, प्रकाश भाऊ, अविनाश भाऊ, केदा भाऊ, पप्पू दादा, जितू भाऊ, प्रकाश भाऊ, समाधान भाऊ, अनिल भाऊ बरेच भाविक होते की त्यांनी अनमोल सहकार्य केले। आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी करिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत, डोंगरगाव। तर फक्त त्याला उंदरा मांजरांना ओलांडू द्यायचं नाही। गोळ्या वेळ घेतो कुठे घर का मग झोपायला कोणत्या दिशेकडे डोकं करून झोपते नाही, जसं आलं तसं नाही, एकच जागा ठेवायची, पूर्वेकडे डोकं करायचं, पश्चिमेकडे पाय करायचं। नाही नाही, एक घरामध्ये पण आपण कोणत्या कोपऱ्यामध्ये झोपतो याच्यावर पण राहत असतं। घरामध्ये पण कोणत्या कोपऱ्यात झोपतो आपण असं दिशा कायम झोपायला जागा बाहेर झोपतो वस्त्रेमान मग उत्तरकडे पाय करीत दक्षिण नाही नाही, दक्षिणेकडं असं दक्षिण कधीच नाही झोपायचं, चुकून सुद्धा नाही झोपायचं आम्हाला। पश्चिमेकडे पाय इकडं, हां मग कायमचं असं झोपायचं। सगळे बिमारी आपली इथे तुझीचा असू दे, नेमकं आपण दिशा झोपण्याची दिशा जर बदलवली तरी त्या दिवशी लगेच झोपली पाहिजे। पश्चिमेकडं, पश्चिम घरामध्ये पश्चिमेकडे पूर्वेकडं डोकं करून पश्चिमेकडे पाय करून, म्हणजे घरामध्ये निवृत्ती कोपरा तिकडे सोडायचा, वायू कोपरा सोडायचा आणि मधलंच पश्चिमेचा कोपरा घरामध्ये पश्चिमेची दिशा, पश्चिम दिशेमध्ये। हां इथंही मात्र आपल्या या हे टावर चालू करायचं लवकर। तुम्ही 8 दिवसात जर थोडी थोडी मदती करून तयारी केली तर 8 दिवसात बघेन भांग्यान इडे नेमका 8 दिवसात सगळा कार्यक्रम मोठा कार्यक्रम हां मोठा कार्यक्रम होईल इडे। पहिला कसा एक कार्यक्रम झाला होता इकडे म्हटलं तशाच पद्धतीनं, म्हणून थोडंसं सगळ्यांनी सहकार्य करून या पद्धतीनं थोडंसं टावर लवकर उभं करा, ते चालू करायचं काम आहे। मग इकडे बाबाजींच्या पादुका जर राहिल्या तर रोज सकाळ संध्याकाळ विधी आरती जर झाली इथंच आपल्याला संकल्प नारळ पण ठेवता येईल आणि इथेच मात्र सगळे आजार बिजार हे ते सगळ्या समाजाचं सुरू होईल। आणि नेमकं मात्र जर समजा
एखाद्या दिवशी आम्ही आलो तर मग तुमच्या सगळ्या समाजाबद्दल मार्गदर्शन या ठिकाणी हां देऊ. महिन्यामध्ये एक दिवस इकडं मात्र अशा पद्धतीनं थोडंसं इकडच्या परिसरातल्या व्यक्तींसाठी या पद्धतीनं. पण आता कसं आता पाऊस आला, आता पावसामध्ये कोणी गाडीत लपलं, कोणी इकडं कोणी कुठं, आम्ही बसलो या गाडीमध्ये. तसं मात्र इकडे जर समजा 4 पत्र्याचं शेड जर झालं तर या ठिकाणी मात्र जर कसं का होईना पण पाण्या पावसाचं मात्र त्या शेडमध्ये लागतं की पुढं मागं मग आपण करू आपल्या आपल्या पद्धतीनं. ज्याला ज्याला जसा जसा अनुभव येईल त्याला त्याला तसंच मोठ्या पद्धतीनं थोडंसं चांगलं मोठं शेड बनवू म्हणजे कार्यक्रमाची सुविधा पण मात्र त्या ठिकाणी होऊन जाईल. पण आता एकातरी एकाचं काम नाही, एकमेका सहाय्य करू आयोग्य धरू सुपंथा. सगळ्यांनी थोडं थोडं मदत केली तर लवकर होऊन जाईल. ही असं तरी आपण थोडंसं डॉक्टरकडे दवाखान्यात गेलं म्हणजे 2-5 रुपये खर्च होतेच की नाही. तुटलं फुटलं मोटर जळली तिथे 2-5 रुपये खर्च होतेच की नाही. पण असं जर सोयी इच्छानं आपण जर इथं मदत केली तर तो खर्च होणार नाही. आणि निश्चित मात्र परमेश्वराला तुम्ही दान धर्म केला तर तो कुठेतरी काढून देईल. ते तुमच्या कार्यात यश येईल, एखादं उत्पन्न होतून मात्र तुम्हाला भरभरून मात्र यश देईल, कुठेतरी काढून देईल. असे अनुभव प्रत्येकाचे. म्हणून मात्र अशा पद्धतीने करून आणि लवकरात लवकर मात्र आपले हे टावर चालू झालं पाहिजे. हे जीवाचं टावर आहे का, जीवाचं टावर. आता तुम्हाला माहिती आहे जीवाला जास्त रेंज राहत असते आणि आपल्या जीवाला रेंज पाहिजे तर मग आपले वडापाव मिसळपाव भजीपाव नाही, हे जीवालाच रेंज राहायला पाहिजे. आपल्याला जीवाला रेंज राहिली तर यश येईल, आरोग्य राहील, शांती मिळन, उत्पन्न भरभरून मिळन. पण जीवाला रेंज पाहिजे म्हणून आपलं जीवाचं टावर आहे आणि हे जीवाचं टावर लवकर चालू करा. लवकर मात्र मदत करून सेवा करून लवकर मात्र चालू करायचे. झालेली सेवा आपल्या कार्य आम्हाला इकडे उघडा आला पाहिजे बरं का. कपडा पॅक करायचं का कपडा किती आम्ही बी आलो पाहिजे. पाटील तुम्ही बी या ना. आम्ही उभं राहू थांब भाऊ. सोमेश्वर भगवान की जय. म्हणते जाती सोमेश्वर नंदगिरी महाराज की जय. हर 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 हर. मला वाटत तिथावर जाते रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा.